विद्यार्थी मित्रांनो, फार बरं वाटतंय ना, 3 थेरम करायचे आहेत आणि त्यातला एक येणारच परीक्षेत. आता हे थेरम कुठले आहेत? तर ऑब्व्हियसली डिफरन्शिएशन मधले आहेत. हे थेरम करत असताना ना सांगतो, खूप सोपे थेरम आहेत. खूप म्हणजे खूप. बरं, एक लक्षात घ्या. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, की थेरम लिहून प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. मला बऱ्याच मुलांचे मेसेज आले, की सर आज डिफरन्शिएशनचे थेरम बास. सकाळी आपण फ्रेश नवीन थेरमला सुरुवात करूया. मग साइन रूल, कोसाइन रूल असेल किंवा वेक्टरमध्ये असेल. वेक्टरमध्ये खूप प्रॉपर्टीज आहेत बरं का किंवा टॅन थीटाचा थेरम असेल. सगळं घेणार आहे. मग आज काय थोडंसं थकवा आहे. आहे की नाही सांगा बघू मान्य करा. तुमच्या पण चेहऱ्यावर जाणवतोय आणि माझ्या पण चेहऱ्यावर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर घेऊया आपण रेस्ट, प्रॉपर रेस्ट घेऊया आपण. म्हणजे मला काय म्हणणं आहे, की थेरम बरोबर आणखीन मी तुम्हाला टार्गेट देणार आहे बरं का. मी तुम्हाला टार्गेट देणार आहे. काय करायचंय मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला ते करायचंच आहे बरं का. तुम्हाला ते करावंच लागेल हे लक्षात घ्या. बरं. सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की डिफरन्शिएशन थेरम 3 कुठले आहेत बघा. पहिला आहे चेन रूल. ओके. dy बाय dx दॅट इक्वॉल्स टू dy बाय du इंटू du बाय dx. ओके. हे प्रूव्ह करायचंय. त्याच्यानंतर दुसरं अतिशय महत्वाचं कुठलं आहे पॅरामेट्रिक. काय? dy बाय dx दॅट इक्वल्स टू dy बाय dt आणि अपॉन dx बाय dt. dy बाय dt आणि अपॉन कोण आहे सांगा dx बाय dt. बरोबर आहे. बरं आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं थेरम मिळेल की dy बाय dx दॅट इक्वल्स टू 1 अपॉन dx बाय dy किंवा असं पण देतील तुम्हाला की dx बाय dy इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. ओके, समजून घ्या. म्हणजे टोटल थेरम एवढेच करायचे आहेत आपल्याला. किती थेरम आहेत? 4च थेरम आहेत. बरं, या 4 थेरम मध्ये एक मेथड आहे तुम्हाला मी सांगतो. काय मेथड आहे? की आता पहिल्या थेरम मध्ये कुठल्या-कुठल्या व्हॅल्यूज होत्या बघा बघू. x होतं, y होतं, u होतं. होतं ना बाळांनो? x, y आणि u होतं. बरोबर आहे? मग शांतपणे मी तुम्हाला सांगतो. काय? तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या थेरममध्ये दिलेलं असणार आहे, की काय एक्स, वाय, यू याच्याबद्दल तुम्हाला दिलं असणार आहे, की एक्स आणि यू हे जे आहेत ना लक्षात घ्या. म्हणजे समजून घ्या. मला सांगायचं आहे काय ते नीट लक्ष द्या बरं का. की इथं ना हे समजा थेरम घेतला आपण, की dy बाय dx दॅट इक्वल्स टू dy बाय dt अपॉन dx बाय dt असं थेरम असेल. तर तुम्हाला क्लिअरली देता येणार काय, की एक्स आणि वाय हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी आहेत. मग थेरममध्ये कुठंही बघायचं तुम्हाला अशी सुरुवातीला वाक्य दिसतील. एक्स इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी. जर असं असेल, एक्स इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी असेल, तर dx बाय dt ची व्हॅल्यू असते लिमिट समजून घ्या डेल्टा टी टेन्ड्स टू 0 आणि डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी अशी असते. मी नुसतं हिंट देणार आहे. 5 मिनिटात हिंट देणार आहे. व्हिडिओ सोल्युशन पण देणार आहे सगळ्या थेरमचे. त्यामुळे व्हिडिओ बघा व्यवस्थित. पण समजून घ्या. सुरुवातीला थोडी आयडिया आली तर बरं पडतं लक्षात घ्या. फक्त इथं डेल्टाच लिहा बरं का रे बाळांनो. आणि तुम्ही इथे काय देतील, की y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ t देतील. याचा अर्थ मग dy बाय dt ची व्हॅल्यू पण देतील. काय देतील, की लिमिट डेल्टा टी टेन्ड्स टू 0 आणि आता डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी येणार. ओके. समजलं इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय? त्याच्या पुढचं अतिशय महत्वाचं काय? तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या डिफरन्शिएशनच्या तिन्ही थेरममध्ये जे प्रूव्ह करायचं तेच पहिली स्टेप असते आपली. म्हणजे पहिल्यांदा आपण असं लिहिणार, की डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दॅट इक्वल्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी. डेल्टा एक्स म्हणजे जे प्रूव्ह करायचंय तेच लिहायचं. समजा चेन रूल मध्ये तुम्हाला असं प्रूव्ह करायचं, की dy बाय dx इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx. तर तुम्हाला काय लिहायचं? डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन म्हणजे इन टर्म्स ऑफ डेल्टा लिहायचंय. इन टर्म्स ऑफ काय लिहायचं सांगा? डेल्टा. बरं. त्याच्यानंतर म्हणजे पहिली स्टेप काय अशी इक्वेशन्स तयार करून ठेवा हे असे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय हे असं लिहा. डेरिव्हेटिव्हच्या तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, की दोन्ही बाजूचं लिमिट घ्यायचं. पण लिमिट तुम्हाला सांगतो जर डेल्टा एक्स टेन्ड्स टू 0 असेल, तर डेल्टा टी सुद्धा टेन्ड्स टू 0 येतं. जर डेल्टा यू टेन्ड्स टू 0 असेल, तर डेल्टा एक्स सुद्धा टेन्ड्स टू 0 येतं. मग डेल्टा एक्स टेन्ड्स टू 0 असेल, तर डेल्टा यू सुद्धा टेन्ड्स टू 0. मी इकडे काय लिहिणार? लिमिट डेल्टा एक्स टेन्ड्स टू 0. मग इकडे पण डेल्टा एक्स, इकडे पण डेल्टा एक्स येणार. तर मला डेल्टा टी पाहिजे ना. पण जर डेल्टा एक्स टेन्ड्स टू 0 असेल, तर डेल्टा टी सुद्धा टेन्ड्स टू 0 असतं. एवढं कळालं तुम्हाला? कळालं. मग आता काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आता लगेच तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, की तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय. केलेलं आहे. मग त्या ॲप्लिकेशनमध्ये फिनिक्स बॅच जे 11th स्टँडर्डसाठी नवीन मुलांसाठी आहे.
11th फिनिक्स बॅचमध्ये तुम्हाला डिफरन्शिएशनचे तिन्हीच्या तिन्ही थेरम दिसतील तुम्हाला. 3 वेगळे-वेगळे व्हिडिओ आहेत. ॲट एनी कॉस्ट तुम्ही ते बघायचे. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला ते बघायचं आहे. आत्ताच सुरुवात करायची आहे. म्हणजे इंटिग्रेशनचे 11 थेरम घेतले आणि डिफरन्शिएशनचे हे 3 म्हणजे 14 बास होतील आज. बास होतील. पण मला आणखीन काम द्यायचंय तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का? मला काम हवंय इथं. पॅरामेट्रिक इक्वेशन. कुठलं? पॅरामेट्रिक. मी तुम्हाला सांगतो हे पॅरामेट्रिक ना इक्वेशन कोनिक सेक्शनमध्ये आहेत. कोनिक सेक्शन करायचं नाही आपल्याला. पण सांगतो सर्कलसाठी पॅरामेट्रिक इक्वेशन असतात, पॅराबोलासाठी, इलिप्ससाठी सगळ्यासाठी असतात. मग त्यातलंच एक पॅरामेट्रिक इक्वेशन तुम्हाला देतोय बघा मी, की x इक्वॉल्स टू 80 स्क्वेअर आणि y इक्वॉल्स टू 280. ओके. आणि ते विचारतील काय सांगतो. डेरिव्हेटिव्ह विचारतील. आता मी काय करतोय बघा. जेव्हा असं पॅरामेट्रिक इक्वेशन देतील तेव्हा टी हा पॅरामीटर आहे. मग करायचं काय? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे dx बाय dt आणि इथं येणार 280. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dt. आता टीचं डेरिव्हेटिव्ह 1 त्यामुळे 2 येणार. इथं विथ रिस्पेक्ट टू टी असतं बरं का रे बाळांनो. पॅरामेट्रिक इक्वेशन थेरम काय? की dy बाय dx दॅट इक्वल्स टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. ओके. मग dy बाय dt कोण आहे रे बाळांनो? 2a. dx बाय dt कोण आहे? 280. झालं 2a ला 2a कॅन्सल. मग dy बाय dx ची व्हॅल्यू 1 बाय टी मिळणार. 1 बाय टी. पण डबल डेरिव्हेटिव्ह काढायचंय मला. मी जाणून बुजून तुम्हाला दाखवतोय आणि मी हे होमवर्क काय देतोय तुम्हाला, की जेव्हा तुम्ही 3 थेरम कंप्लीट करणार, तासभर वेळ लागेल. त्यानंतर पॅरामेट्रिकचे फक्त सोल्व्ड प्रॉब्लेम बघा. मी तुम्हाला सांगू का सीईटी सुद्धा आणि बोर्डच्या एक्झाम मध्ये सुद्धा सॉल्व्ड प्रॉब्लेम विचारण्याचं प्रमाण जास्त आहे लक्षात घ्या. चला याला डिफरन्शिएट करूया. पण थांबा. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढताना मी विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय. पहिलं डेरिव्हेटिव्ह काढताना आपण विथ रिस्पेक्ट टू टी केलं होतं लक्षात घ्या बाळांनो. मग मला सांगा याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. 1 अपॉन टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. पण चेन रूल नुसार टीच्या डेरिव्हेटिव्ह आता मल्टिप्लाय केलं पाहिजे कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. ओके. आता त्याचा रेसिप्रोकल करणार आहे बरं का बाळांनो मी. म्हणजे असं मिळणार मला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे मायनस 1 तसंच ठेवतो. हे कोण आहे? टी स्क्वेअर आणि 1 अपॉन डी एक्स बाय डी टी होणार. असं का केलं? हे dt मी खाली का घेतलं? कारण मला dx बाय dt ची व्हॅल्यू माहिती आहे 280. आता मी काय करतोय a न मल्टिप्लाय करतोय a न डिवाइड केलं. याला a न डिवाइड केलं म्हणजे a न वरती आणि खालती मल्टिप्लाय केलं. dx बाय dt ची व्हॅल्यू आहे 280. म्हणजे मला काय मिळालं की हे जे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची व्हॅल्यू 80 स्क्वेअर म्हणजे कोण आहे x आणि 280 म्हणजे कोण आहे y. आता x y इकडे मल्टिप्लाय करा. मग x y d स्क्वेअर y अपॉन d स्क्वेअर प्लस a इक्वल्स टू 0. ओके. मिळालं? मिळालं लक्षात घ्या. एकदम म्हणजे एकदम छान. म्हणजे तुम्हाला पॅरामेट्रिकचे सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचे आहेत. मी तुम्हाला होमवर्क देतोय आणि हा होमवर्क करून तुम्ही संध्याकाळी रेस्ट घेतली तरी चालेल. होमवर्क काय? ॲट एनी कॉस्ट मला पाहिजे ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची तुम्ही. टॉपिकचं नाव आहे डिफरन्शिएबल इक्वेशन. ओके. ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायचे तुम्हाला. टॉपिकचं नाव काय? डिफरन्शियल इक्वेशन. सोपे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला ते करायचंय ॲट एनी कॉस्ट म्हणूया आपण. ठीक आहे. त्याच्याशिवाय झोपायचंच नाहीये. बरं दुसरी गोष्ट अजून द्यायचंय मला होमवर्क थोडासा तुम्हाला. पण पॅरामेट्रिक, ऑर्डर अँड डिग्री खूप होईल असं वाटतंय मला बरं का. पण अजून एखादं सोपं सांगतो ना तुम्हाला. अजून थोडंसं वेळ द्या बरं का रे बाळांनो. आणि आज झोपायच्या अगोदर जमतंय का बघा तुम्हाला, की करायचंय मॅट्रिक्स. मॅट्रिक्समध्ये 2/2 चा इन्व्हर्स आणि 3/3 चा इन्व्हर्स 3/3 चा जमला तर बघा. पण 2/2 चा इन्व्हर्स जमतोय का बघा लक्षात घ्या. म्हणजे मी तुमच्याकडून थोडं-थोडं करून घेतोय किंवा काही लोकं पहाटे उठणार आहेत त्यांच्यासाठी मी जरा अभ्यास देतोय बरं का. लॉजिक ओके. हे तुम्ही सकाळी पहाटे उठून केलं चालेल. लॉजिकमध्ये ट्रुथ टेबल स्वतःहून करा तुम्ही. तर किचकट पाठ आहेत ते मी घेईन किंवा तुम्ही बऱ्यापैकी लाईव्हमध्ये आता केलंय मला माहिती आहे. चांगल्या चॅनलवरती खूप 1000 तरी मुलं 500-600 मुलं तरी होती बरं का लक्षात घ्या. बरं ठीक आहे. लॉजिक, ट्रुथ टेबल मग एवढं केलं तर सफिशियंट आहे आजच्यासाठी. चला थकलोय आपण. रेस्ट घ्यायची आहे. पण झोपायच्या अगोदर माझा एक व्हिडिओ येणार आहे. ओके. 10 वाजता मी लास्टचा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे लक्षात घ्या. आपल्याला उद्याचा प्लॅन बघा
केमिस्ट्री बाबतीत पण तसंच झालं. तुम्ही स्पॉटला मोठं टार्गेट देतो बरं का. एक करायचंय आपल्याला. पण काही मुलांना विनाकारण नाही झालं सर आता काय करायचं? राहू दे, उद्या करता येईल ना आपल्याला. म्हणजे आपल्याला जो नशिबानं विचार करा 2 दिवस सुट्टी आहे. गेल्या वर्षीच्या मुलांनी काय केलं असेल? एक तर गेल्या वर्षी मुलांना फिजिक्स पण अवघड गेला होता. केमिस्ट्रीला पण 1-2 दिवस सुट्टी होती, पण ते अवघडच गेलं होतं. तर मॅथ्सला पण 1 दिवस सुट्टी होती आणि सी-ई-टीचा पण प्रॉब्लेम झाला होता. पण तुम्ही नशीबवान आहात लक्षात घ्या. त्याच्यामुळे काळजी करू नका. हे फिक्स 4 मार्क आहेत लक्षात घ्या. हे जे थेरम आहेत, चेन रूल, पॅरामेट्रिक इक्वेशन आणि हे शेवटचं म्हणूया आपण. हे जे आहे, हे 3 थेरम आपल्या ॲपवरून करायचे आहेत तुम्हाला. लगेच सुरुवात करा. ऑल द बेस्ट.